जिल्हा परिषदेतील प्रशासनिक कामकाजात शासन परिपत्रक, आदेश, नियम यांची सर्रास पायमल्ली होत आहे. दप्तर दिरंगाई आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आज ज्ञानेश्वर दगडू बोरसे यांनी जोरदार धिक्कार आंदोलन केलं. शासन नियमांचा अवमान करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत जी कामे मंजूर केली जातात आणि जी कामे बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर उपविभागाअंतर्गत केली जातात ही एक अतिशय नियमबाह्य आणि गैरप्रकारे केली जात असल्याचा प्रकार मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम व तसेच कॅपो साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेला होता. परंतु त्या प्रकरणावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे बघितले असता मी सदर प्रकरण माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केले. त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र देण्यात आले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना अशासकीय पत्र काढून सदर प्रकरणावर कार्यवाही करून तातडीने अहवाल करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता छत्रपती संभाजीनगर बांधकाम उपविभाग येथील उपअभियंता उत्तम पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि या नोटिसात त्यांनी असे म्हणले आहे की हर्सुल ते जमान ज्योती रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, जातेगाव ते सुलतानवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, चिंचोली बू ते गोवर्धन वस्ती मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. हे या रस्त्याबाबत संपादक विधायकचे पत्र माननीय जे निवेदन दाखल केले श्री ज्ञानेश्वर दगडू बोरसे यांनी दिलेल्या उपरोक्त तक्रारीच्या विषय चौकशी करून सविस्तर चौकशी सादर करण्याबाबत आपणास वेळोवेळी लेखी स्मरणपत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. सदरील बाबत संदर्भ क्रमांक 7 अन्वये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कार्यालयात लेखी पत्र दिलेले आहे. आपणास वारंवार लेखी कळवून देखील सदरील प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. या सर्व बाबीवर आपणास आपण कर्तव्यात कसूर केलेला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 चा भंग केल्याने आपणा विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त अपील नियम 1964 नुसार आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा चौकशी अहवाल 5 दिवसात माझ्या समक्ष सादर करावा. नसता आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता उत्तम पवार यांना दिनांक 5 जून 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. परंतु ही कारणे दाखवा नोटीस 5 दिवस सोडा, 10 दिवस सोडा, 15 दिवस सोडा, महिना उलटला तरी सुद्धा कार्यकारी अभियंता यांना ही कारणे दाखवा नोटीस सापडत नसेल तर त्या संबंधित उपअभियंतावर शिस्तभंगाची कार्यवाही करत नाही आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असताना दिसून येत असल्याने आज मी माननीय कार्यकारी अभियंता यांना या कारणे दाखवा नोटीस त्यांना भेटत नसेल तर आज मी त्यांना या नोटिसा जिल्हा परिषदेच्या गेटवर उधळून त्यांना या नोटिसा मिळत नसेल तर त्यांनी या ठिकाणी नोटिसा घेऊन जावे आणि त्या आपण दिलेल्या नोटिसाप्रमाणे संबंधित उपअभियंतावर 10 दिवसात कार्यवाही करावी. अन्यथा पुढील आंदोलन करण्यास आपण मला प्रवृत्त करत आहात असे गृहीत धरून मी त्यानंतरही आपल्या विरोधात आंदोलन करणार आहे. तरी आपल्याला ही नोटीस सापडत नसेल तर आपण ही कारणे दाखवा नोटीस आपण या ठिकाणी येऊन घेऊन जाऊ शकता.
माननीय कार्यकारी अभियंता यांनी दिलेली नोटीस जर त्यांना सापडत नसेल तर ही कार्य दाखवा नोटीस मी माननीय कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या निदर्शनाची यावी म्हणून आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर उधळत आहे। आणि जर तुम्हाला हे कागदपत्र सापडत नसेल आणि